Hello friends, welcome to Achievers Classes. Today we are going to see a very fresh chapter of Circle Practice Set 3.4. ओके, आज काय बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 3.4. ऑलरेडी प्रॅक्टिस सेट 3.4 मधले काही क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. हे क्वेश्चन्स आपण ऑलरेडी केलेले आहेत. आज आपल्याला बघायचे त्याच्या पुढचे क्वेश्चन. सो त्याच्या रिलेटेड असलेल्या काही प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, काही थेरम्स आपण बघितलेले आहेत. ओके, ज्यांनी कोणी ते थेरम बघितलेले नसतील अगोदर त्यांनी ते व्हिडिओज बघा आणि मग हे चॅप्टर बघा. म्हणजे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला हे पुढचं कळणार नाही. ओके, चला इथे काय दिलेलं आहे बघा. इन फिगर 3.58 ही फिगर दिलेली आपल्याला. 3.58 मध्ये काय दिले, सेगमेंट आर एस इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. सेगमेंट आर एस दिलेली बघा. ही सेगमेंट आर एस तुम्हाला दिलेली आहे. ओके, विथ सेंटर ओ आणि सर्कलचा सेंटर काय आहे, ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. पॉइंट टी लाईज इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. बघा हा टी एक्सटेरियर आहे पॉइंट, एक बाहेर दिलेला आहे पॉइंट आपल्याला सर्कलच्या बाहेर, या सर्कलच्या बाहेर दिलेला आहे. पॉइंट टी लाईज इन एक्सटेरियर ऑफ द सर्कल. सो काय म्हटलं त्यांनी, प्रूव्ह दॅट अँगल आर टी एस इज अन अॅक्यूट अँगल. हा जो आर टी एस आहे बघा, आर आपण जॉईन करूया आर टी एस. बघा आर टी, ओके, आणि हा एस. हा जो अँगल आहे आर टी एस, ओके, काय म्हटलं त्यांनी, हा आरटीएस जो अँगल आहे हा अॅक्यूट अँगल आहे. अॅक्यूट अँगल म्हणजे काय, अॅक्यूट अँगलचा अर्थ काय होतो की लेस दॅन. ओके, इथे बघूया आपण. अॅक्यूट अँगल म्हणजे काय की तो काय आहे, लेस दॅन 90 डिग्री. काय आहे, लेस दॅन 90 डिग्री आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. ओके, सो ही जी आरटी लाईन ही फर्स्ट ऑफ ऑल बघा, ती इंटरसेक्ट होते का रे. आरटी लाईन, आरटी लाईन या सर्कलला या एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते. ओके, सो या पॉइंटला आपण नाव देऊया, या पॉइंटला आपण काहीतरी नाव देऊया. फॉर एक्झाम्पल तुम्ही ए हे नाव दिलं असं. ओके, काय नाव दिलं, ए हे नाव दिलं. ओके, तर आपण ही एक लाईन जॉईन करूया. काय मग, ए एस ही लाईन जॉईन केली. ओके, सो आपल्याला काय मिळालं रे, हा एक ट्रायंगल मिळाला. ठीक आहे, चला मग आता आपण प्रूफ करूया. सोल्युशन, in a circle with center O. या सर्कल मध्ये बघा. ओके, आपण काय केले ते लिहा. ड्रॉ ए सेगमेंट आर टी ऍट नका म्हणा, टू द पॉइंट टी which intersects the circle at point A. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, ए या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आपल्याला काय दाखवायचं आहे की हा जो अँगल आहे कोणता, आर टी आणि एस, हा काय अॅक्यूट अँगल आहे. अॅक्यूट अँगल आहे म्हणजे काय, लेस दॅन 90 डिग्री आहे, हे आपल्याला दाखवायचं. आता जरा ही आर्क बघा, ही जी आर्क इथे दिलेली, ओके, आर एस. फर्स्ट ऑफ ऑल आर आर एस ही जी सेगमेंट आहे, सेगमेंट आर एस काय, डायमीटर ते लिहा. सेगमेंट आर एस इज ए डायमीटर ऑफ ए सर्कल. सर्कलची काय डायमीटर आहे. आणि जर डायमीटर असेल तर काय होईल रे, डायमीटर असल्यामुळे जी आर्क आर एस तयार झालेली आहे, आर्क आर एस इज ए काय, सेमी सर्कल.
सेमी सर्क्युलर आर्क आहे. काय आहे? ब्लॅक कलर घेऊया आपण. सेमी सर्क्युलर आर्क. आणि सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असतं? Therefore measurement of arc RS is equal to किती? 180 डिग्री. किती असतं? 180 डिग्री. सो ही जी आर्क आहे RS हिचं मेजरमेंट किती असेल? 180 डिग्री असेल. ओके, यात काही प्रॉब्लेम आहे का? आता मला सांगा, ही जी आर्क RS जी आहे, या आर्क RS ला कोणत्या अँगलने इन्स्क्राइब केलेलं आहे? तर आर ए एस हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मग इथे मला लिहिता येईल का की आर्क आर एस इज इंटरसेक्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल. इंटरसेक्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल. कोणता अँगल आहे रे इन्स्क्राइब्ड अँगल? आर ए एस. बरोबर, आर ए एस हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. याने काय केले? त्याला इन्स्क्राइब केलेले. ओके, आता या आर एस ने जर त्याला इन्स्क्राइब केले तर मग आपल्याला आर एस चं मेजरमेंट काढता येईल का? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल आर ए एस काय असेल रे? बघा, हा आर ए एस हा काय असेल? तर हा काय असेल? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क. कोणती आर्क? आर एस. ही आर एस असेल. बरोबर आहे की नाही? मग टाका, आर एस ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2. मेजरमेंट ऑफ आर्क आर एस ची व्हॅल्यू किती आहे बघा? 180 डिग्री दिलेले. 180 डिग्री. सो 180 च्या हाफ किती? 90 डिग्री. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल आर ए एस किती आलं रे? आर ए एस किती आलं? दोन मिनिटं. आर ए एस चं मेजरमेंट किती आलं मग? 90 डिग्री आलं. ठीक आहे. आता आर ए एस हा अँगल किती आला तुमचा? 90 डिग्रीचा आला. बघा, हा अँगल किती डिग्रीचा आला? 90 डिग्रीचा. पण आपल्याला काय सांगितलंय की हा एटीएस जो आहे किंवा आर टी एस हा जो अँगल आहे हा लेस दॅन 90 डिग्री आहे ते सांग. आता बघा, मी एक फिगर काढतो, त्या फिगर कडे लक्ष द्या. बघा, ही एटी. बरोबर, ही एक लाईन ड्रॉ केली मी. सॉरी, समजून घ्या. ओके, आणि ही एक लाईन पुढे एक्सटेंड. हा काय पॉइंट आहे तुमचा? आर. हा ए पॉइंट हा तुमचा 90 डिग्रीचा अँगल आहे. हा टी आणि हा एस पॉइंट. ओके, हा जो ट्रायंगल आहे ए टी एस हा जो ट्रायंगल आहे कोणता? ए टी एस हा जो ट्रायंगल आहे याचा हा आर ए एस हा एक्सटर्नल अँगल आहे का? बघा, एक्सटेरियर अँगल आहे. काय? सो लिहा इथे की अँगल आर ए एस बरोबर इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एटीएस. या एटीएस ट्रायंगलचा बघा, हा जो एटीएस ट्रायंगल आहे, एटीएस हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा हा काय रे? हा आर ए एस काय? एक्सटेरियर अँगल आहे. आणि तुम्हाला एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी माहिती आहे काय? मेजरमेंट ऑफ अँगल आर ए एस ही काय असतं? त्याचे जे रिमोट अँगल्स असतात. बघा, रिमोट अँगल म्हणजे काय? हा अँगल तुम्हाला दिलेला आहे, याच्या शेजारचा अँगल कोणता आहे? हा सोडला तर उरलेले दोन अँगल म्हणजे अँगल टी आणि अँगल एस हे काय तरी रिमोट अँगल्स आहेत. मग रिमोट अँगल कोणते? जर टी घेतला आपण तर कोणता? ए टी एस. अँगल ए टी एस प्लस अँगल टी एस ए. टी एस ए. ओके, यांच्या समच्या इतका असतो, बेरजे इतका असतो. माहिती आहे ना, ही प्रॉपर्टी माहिती आहे ना तुम्हाला? काय की सपोज हा एक ट्रायंगल आहे. ओके, आणि हा त्याचा काय झाला रे? मग हा काय झाला? एक्सटेरियर अँगल. बरोबर, मग एक्सटेरियर अँगल किती असतो? तर त्याचे जे रिमोट अँगल्स असतात, रिमोट म्हणजे दूरचे अँगल्स. ओके, या दूरच्या अँगलच्या सम इतका असतो, बेरजे इतका असतो.
म्हणजे सपोज हा अँगल आहे 30 डिग्री आणि हा अँगल आहे 60 डिग्री. तर याचं मेजरमेंट किती आहे? 30 + 60 किती आहे? 90 डिग्री आहे. बरोबर. या दोघांच्या बेरजे इतका हा असतो. ठीक आहे. मग आपल्याला आपल्याला दोन नको पाहिजे. आपल्याला काय पाहिजे फक्त? आपल्याला काय पाहिजे की फक्त एटीएस दाखवायचा आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे? एटीएस म्हणजेच काय? आरटीएस जो अँगल आहे हा काय अॅक्यूट अँगल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. अॅक्यूट अँगल म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. आता मला सांगा. ओके, इथं लिहा रिमोट किंवा एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी लिहा. काय लिहा? एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. बरोबर. आता मला सांगा की हा मेजरमेंट ऑफ अँगल आर ए एस किती दिलाय तुम्हाला? 90 डिग्री दिलाय. देअरफॉर अँगल ए टी एस प्लस अँगल टी एस ए इज इक्वल टू किती आलं? 90 डिग्री. येस ऑर नो? आता बघा हा जो एटीएस आहे, कुठे आहे रे एटीएस? बघा एटीएस हा जो अँगल आहे हा मी आर टी एस लिहिला तर चालेल का? काय हरकत आहे का काही प्रॉब्लेम? देअरफॉर 90 डिग्री इज इक्वल टू अँगल आर टी एस प्लस अँगल टी एस ए. आता मला सांगा, जर हा अँगल आणि हा अँगल या दोघांची सम जर 90 डिग्री असेल, बरोबर, हा अँगल आणि हा अँगल, ओके, हा अँगल आणि हा अँगल यांची सम जर 90 डिग्री असेल तर मला सांगा की आरटीएस जो अँगल आहे हा ग्रेटर दॅन 90 असेल का? 90 डिग्री पेक्षा मोठा असेल का? नाही ना. बरोबर. मग फ्रॉम अबो वी कॅन से दॅट, फ्रॉम अबो वी कॅन से दॅट आपण काय म्हणू शकतो रे की अँगल आर टी एस हाय लेस दॅन 90 डिग्री. बरोबर. फ्रॉम अबो वी कॅन से दॅट अँगल आर टी एस हा जो आहे अँगल आर टी एस हा काय लेस दॅन 90 डिग्री. जर आरटीएस 90 डिग्री पेक्षा लहान आहे, सो वी कॅन से दॅट अँगल आरटीएस इज अन अॅक्यूट अँगल. काय आहे आरटीएस? अॅक्यूट अँगल आहे हे सिद्ध झालं. बरोबर आहे की नाही? कळलं तुम्हाला कसं सिद्ध करायचंय? एकदम इझी आहे. बघा परत एकदा मी तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं. ओके, चला बघा कसं लक्षात ठेवणार. पहिले तर तुम्हाला दिलेलं आहे काय की आर एस हा आहे डायमीटर. ओके, डायमीटर आहे त्याच्यामुळे तयार झाला कोणता? हा सेमी सर्क्युलर आर्क तयार झाली आर एस. मग हा हाफ सेमी सर्क्युलर आहे. सेमी सर्क्युलर आहे. पूर्ण सर्कल किती डिग्रीचं असतं? 360 डिग्रीचं असतं. ओके, सो हे हाफ सर्कल किती डिग्रीचं आलं रे? 180 डिग्री. मग हा सेमी सर्क्युलर जी आर्क आहे ही कोणी तयार केली आहे? आर ए एस. इथे ए घेतलाय आपण. ओके, आर ए एस मुळे तयार झाली की नाही? आर ए एस हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल जर ही 180 डिग्रीची असेल आर्क, तर हा इन्स्क्राइब्ड अँगल कितीचा असेल? त्याच्या हाफ. 180च्या हाफ. मग 180च्या हाफ किती येईल? 90 डिग्री. ओके, त्याच्यानंतर आर ए एस हे जे आहे, आर ए एस काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. कोणाचा? या ट्रायंगलचा. एटीएस ट्रायंगलचा काय? एक्सटेरियर अँगल आहे. आणि मग एक्सटेरियर अँगल आहे, मग एक्सटेरियर अँगलची सम कोणाच्या इतकी असते? त्यांच्या रिमोट अँगलच्या सम इतकी असते. मग रिमोट अँगल कोणता आहे? एटीएस. रिमोट अँगल कोणता आहे? एटीएस. आणि दुसरा रिमोट अँगल कोणता आहे? टीएसए. म्हणजे याच्या आणि याच्या सम इतकी असते. मग बघा 90 डिग्री टाकली, आर एस ची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री. आणि अँगल आरटीएस प्लस अँगल टीएसए. ओके, या दोघांची सम किती आहे? 90 डिग्री. मग या दोघांची सम जर 90 डिग्री असेल तर हा जो अँगल आरटीएस आहे हा लेस दॅन 90 असेल. 90 डिग्री पेक्षा 90 डिग्री पेक्षा लहान असेल. म्हणून आरटीएस काय आहे? अॅक्यूट अँगल आहे. ओके, कळलं तुम्हाला? व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या, सॉरी क्वेश्चन लिहून घ्या. आपण आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, चला क्वेश्चन नंबर 5. ओके, क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. काय म्हटले की प्रूव्ह दॅट रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा जो रेक्टँगल दिलाय तुम्हाला, काय नाव आहे त्याचं? ए बी सी डी. हा रेक्टँगल काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. आपल्याला माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय की अपोजिट अँगल जे आहेत ते अपोजिट अँगल्स काय दाखवायचे आपल्याला? 180 डिग्री चे दाखवायचे. एक
प्रॉपर्टी आहे तुम्हाला माहिती आहे का? काय प्रॉपर्टी आहे? अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. काय असतात? सप्लिमेंटरी म्हणजे काय? 180 डिग्रीचे असतात. मग ओके, मग इथे हा रेक्टँगल आहे, मग रेक्टँगलचे ऑल अँगल्स ऑफ रेक्टँगल 90 डिग्रीचे असतात, हे तर माहिती आहे तुम्हाला. ओके, मग अपोजिट अँगल कोण झाले रे? ए आणि सी अपोजिट अँगल झाला. हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हा पण अँगल काय 90 डिग्रीचा आहे. सो 90 किती झाले? 180 डिग्री झाला. झालं प्रूफ. मग हा एबीसीडी काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, फक्त हे आपल्याला लिहायचं, आता व्यवस्थित लिहायचं. ओके, मग गिवन काय काय दिलंय आपल्याला बघू. आपल्याला हे प्रूव्ह करायला लागेल. सो गिवनच्या फॉर्म मध्ये लिहायचे आपल्याला. ओके, गिवन बघा काय दिलेलं आहे आपल्याला, लिहा. फर्स्ट ऑफ ऑल काय म्हटलंय की एक रेक्टँगल दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? रेक्टँगल दिलेला आहे. मग कोणता रेक्टँगल आहे रे? हा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रेक्टँगल. ओके, हा काय रेक्टँगल आहे. काय प्रूफ करायचंय आपल्याला? काय प्रूव्ह करायचं आहे की हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, हा सी डी इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय प्रूव्ह करायचं आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, मग आता चला आपण प्रूफला स्टार्ट करूया. ओके, प्रूफ इन क्वाड्रिलॅटरल किंवा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे असं म्हणा. आणि मग जर रेक्टँगल असेल तर रेक्टँगलची प्रॉपर्टी आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल डी. हे सगळे किती डिग्रीचे असणार आहेत रे? 90 डिग्रीचे असणार आहे. की ऑल अँगल्स ऑफ अ रेक्टँगल आर ऑफ 90 डिग्री. सगळे जे अँगल्स आहेत हे किती डिग्रीचे असतात? 90 डिग्रीचे असतात. मग अपोजिट अँगल्स घेऊया आपण. देअरफॉर अँगल ए आणि अँगल सी हे अपोजिट अँगल आहे. सो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू किती येणार आहे बघा. अँगल ए किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. अँगल सी कितीचा आहे? 90 डिग्री. सो 90 प्लस 90 किती झाले? 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू किती झालं? 180 डिग्री. किती झाले? 180 डिग्री. ओके, हे किती झाले? 180 डिग्रीचे झाले. मग आता आपल्याला पुढे म्हणता येईल, काय म्हणता येईल की अपोजिट, therefore opposite angles of a quadrilateral, इथे लिहा if opposite angles of a quadrilateral is supplementary, then the given quadrilateral, जो दिलेला क्वाड्रिलॅटरल आहे, इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तो काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. Therefore, we can say that quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. काय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, बाय कशाने म्हणता येईल बाय आपल्याला? कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या कॉन्व्हर्स वरून आपल्याला हे म्हणता आलं. ओके, बघा एकदम सोपं आहे प्रूफ करायला, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, सो तयारी करून ठेवा याची. जाऊयात पुढे, लिहून घ्या. पुढचा क्वेश्चन काय? क्वेश्चन नंबर 6 इन फिगर 3.59 अल्टिट्यूड YZ and XT. बघा हा YZ एक अल्टिट्यूड दिलाय तुम्हाला, YZ काय and XT हे अल्टिट्यूड. ओके, YZ आणि XT काय? अल्टिट्यूड आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय की ते किती डिग्रीचे अँगल क्रिएट करतात? 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करतात. म्हणजे या Y पॉइंट मधनं त्याच्या अपोजिट लाईन वर काय काढलाय? एक परपेंडिक्युलर काढला. ओके, हा परपेंडिक्युलर काढलाय आणि तो परपेंडिक्युलर काढला इथे.
ठीक आहे. त्याचप्रमाणे एक्स या व्हर्टेक्स वरनं त्याच्या अपोजिट साइडवर काय काढलाय, एक परपेंडिक्युलर काढलेला आहे. आलं लक्षामध्ये? 90 डिग्रीचा अँगल क्रिएट झाला. व्हेरी इझी. ठीक आहे. चला मग काय प्रूफ करायचंय? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय प्रूफ करायचंय की हा जो डब्ल्यू झेड पी टी आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कुठे रे डब्ल्यू झेड पी टी? बघा, डब्ल्यू झेड पी टी हा जो आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कसं दाखवणार की त्याचे अपोजिट अँगल्स 90 डिग्रीचे यायला पाहिजे. मग बघा, डब्ल्यू झेड पी टी हा आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे ना. बघा, हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हा पण अँगल 90 डिग्रीचा आहे. आणि मग 90 हे अपोजिट अँगल झाले. हे 90 प्लस 90 किती होतील? 180 डिग्री. झालं, हा काय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, म्हणजे पहिलं तर खूपच इझी आहे की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवायला. मग लिहा, गिवन काय काय लिहिलंय ते लिहा. गिवन इन गिवन फिगर काय दिलेलं आहे फिगर मध्ये? लिहा पहिले हा अँगल डब्ल्यू झेड पी. अँगल डब्ल्यू झेड पी इज इक्वल टू किती दिलंय? 90 डिग्री. तसंच डब्ल्यू टी पी हा पण 90 डिग्री दिलाय. नाव अँगल डब्ल्यू टी पी, बरोबर ना? डब्ल्यू टी पी हा सुद्धा काय दिलाय? 90 डिग्री दिलेला आहे. ओके, गिवन. हे काय आपल्याला दिलेलं आहे, फिगर मध्ये दिलंय, गिवन. ओके, मग यांची सम करून टाका. देअरफॉर इन सॉरी असं लिहा, इन quadrilateral WZPT angle WZP plus angle WTP. बघा, WZP plus WTP is equal to किती रे? WZP किती आहे? 90 डिग्री. WTP किती आहे? 90 डिग्री. सो 90 प्लस 90 किती झालं? 180 डिग्री. Therefore angle WZP प्लस अँगल WTP इज इक्वल टू किती आलं? 180 डिग्री. Therefore काय म्हणता येईल आपल्याला? बाय कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम याच्या कॉन्व्हर्स नुसार आपल्याला काय म्हणता येईल की क्वाड्रिलॅटरल WZPT इज ए सायक्लिक. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, काय अवघड होतं रे? किती इझी होतं, होतं की नाही? ओके, कळलं तुम्हाला? चला मग याच्यातला हा पहिला क्वेश्चन आपण काय केलेला आहे? सॉल्व्ह केलेला आहे. ओके, पटकन हे लिहून घ्या, मग आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चन कडे. ओके, सेकंड क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. बघा, सेकंड क्वेश्चन काय दिलाय की हा जो पॉइंट आहे एक्स झेड टी वाय, कुठे रे पॉइंट? एक्स कुठे आहे? बघा, हा एक्स झेड टी आणि वाय हे काय आहेत रे? कॉन सायक्लिक आहेत. कॉन सायक्लिक आहेत म्हणजे काय? याच्यामधनं एक सर्कल आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. बघा, काल आपण ही एक करोलरी बघितली होती. काय बघितली होती की सपोज एक सेगमेंट असेल. ओके, काय आहे? एक सेगमेंट आहे आणि हा एक पॉइंट आहे ए पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट आहे बी पॉइंट. ओके, आता एक्स वाय तर आपण एक्स वाय घेऊया. ओके, म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल. ठीक आहे, हा एक्स पॉइंट आहे आणि हा वाय पॉइंट आहे. ठीक आहे, आता या एक्स पॉइंट मधनं मी एक अँगल ड्रॉ करतो. ठीक आहे, हा अँगल ड्रॉ केला आणि याचं काहीतरी मेजरमेंट आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे 90 डिग्री दिलं आहे. हा झेड पॉइंट आहे. बघा, एक्स झेड पी कोणता अँगल आहे? एक्स झेड आणि पी, सॉरी एक्स झेड वाय. हा अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. आता ह्याच सेम पॉइंटवर, या सेम दोन पॉइंट्सवर मी एक दुसरा अँगल काढतो. ओके, आणि हा काय? एक्स एक्स टी वाय, एक्स टी वाय, आणि हा देखील काय? 90 डिग्रीचा आहे. मग आपण एक काल काल एक थेरम बघितलं होतं, एक प्रॉपर्टी बघितली होती. काय की जर दोन पॉइंट्सवर काय केलं तुम्ही की इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स,
एक अपोजिट अँगल्स तुम्ही ड्रॉ केले. ओके, किंवा एक्स आणि वाय या पॉइंट वरनं किंवा ही जी लाईन आहे एक्स वाय ही काय करते, सबटेंड करते दोन इक्वल अँगल्स. ओके, कॉन्ग्रंट अँगल्स बरोबर, इक्वल अँगल्स आहेत की नाही, हा पण 90 डिग्रीचा हा पण 90 डिग्रीचा. कोणत्या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये आहेत का, येस बघा, झेड आणि टी हा डिस्टिंक्ट पॉइंट आहे. आणि ह्या एक्स वाय लाईनच्या एकाच साईडला आहेत का दोन्ही पण, येस एकाच साईडला आहे. जर असं असेल तर हा एक्स, झेड, टी आणि वाय हे काय आहेत, कॉन सायक्लिक असतात. हे काय असतात, कॉन सायक्लिक. म्हणजे याच्यामधनं तुम्ही काय करू शकतात, एक सर्कल ड्रॉ करू शकता. ओके, कळलं तुम्हाला. फक्त आता हे आपल्याला व्यवस्थितपणे लिहायचंय, एकदम इझी आहे. ठीक आहे, चला लिहूया आपण. चला, मग काय काय दिले तुम्हाला, फर्स्ट ऑफ ऑल दिले बघा, एक्स, झेड, वाय किती डिग्री, 90 डिग्री. हियर अँगल एक्स झेड वाय इज इक्वल टू काय, 90 डिग्री. दुसरा आहे एक्स टी वाय, अँगल एक्स टी वाय इज इक्वल टू किती, 90 डिग्री. बघा दोन्ही 90 डिग्री. सो आपल्याला काय लिहायचं इथे फक्त, सो टू पॉइंट्स, हे लिहायचंय तुम्हाला. टू पॉइंट्स कोणते, टू पॉइंट्स रे, एक्स अँड वाय. टू पॉइंट्स एक्स अँड वाय ऑन द लाईन. कोणती लाईन आहे, ऑन द लाईन एक्स वाय. बघा एक्स वाय. ओके, हे जे पॉइंट आहेत एक्स वाय कोणत्या लाईनवर आहेत, एक्स वाय वर आहेत. ते काय करतायत, सबटेन्स इक्वल अँगल. काय करतायत, सबटेन्स, सबटेन्स इक्वल अँगल्स. ओके, इक्वल अँगल्स कुठे रे, ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट, ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. कोणते डिस्टिंक्ट पॉइंट्स आहेत, झेड अँड टी, झेड अँड टी, झेड अँड टी. हे झेड अँड टी काय करतात, विच लाईज ऑन सेम साइड, एकाच साइडला, सेम साइड ऑफ द लाईन एक्स वाय. बरोबर, ऑफ द लाईन एक्स वायच्या एकाच साइडला आहेत दोन्ही. जर असं असेल, therefore we can say that, we can say that हे जे पॉइंट्स आहेत एक्स झेड टी वाय, पॉइंट्स एक्स झेड टी वाय आर कॉनसायक्लिक. हे काय आहेत, कॉनसायक्लिक आहे. ओके, बघा किती इझी आहे. फक्त हे थेरम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, हे थेरम तुम्हाला माहिती असलं पाहिजे. परत एकदा सांगतो, काय बघितलं होतं आपण, की हा एक्स अँड वाय हे दोन पॉइंट्स आहेत, त्यांच्यामधनं एक लाईन गेलेली आहे, लाईन सेगमेंट आहे एक्स वाय. जर याच्यातनं आपण इक्वल अँगल्स काढले, ओके, दोन इक्वल अँगल्स काढले, ओके, हा पण 90 डिग्रीचा आहे आणि हा देखील किती आहे, 90 डिग्रीचा आहे. पण ते दोन वेगवेगळ्या पॉइंट्सला असले पाहिजे. हा कोणता पॉइंट, इथे झेड पॉइंट आहे, इथे टी पॉइंट आहे, ऍट टू डिस्टिंक्ट पॉइंट. then we can say that point x, point z, point t and point y हे काय आहेत, कॉनसायक्लिक आहे. एकाच साईडला पाहिजेत आणि ते, या लाईनच्या काय पाहिजे, एकच साईडला पाहिजे, आयदर साईडला. ओके, तर हे पॉइंट्सला आपण काय म्हणणार, कॉनसायक्लिक. सो हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय बघा, इन फिगर 3.60, या 3.60 मध्ये आर्क एन एस, मेजरमेंट ऑफ आर्क एन एस इज इक्वल टू 125. एन एस कुठे आहे बघा, ही एन एस किती दिली आहे तुम्हाला, 125 डिग्री. अँड मेजरमेंट ऑफ आर्क ई एफ किती दिली आहे, 37. ई एफ किती दिली आहे तुम्हाला, 37 डिग्री दिलेली आहे. सो काय फाइंड आउट करायचंय, एन एम एस फाइंड आउट करायचं, अँगल फाइंड आउट करायचा आहे, एन एम एस. ओके, आता जे जे दिले ते आपण लिहूया. सोल्युशन, इन ए गिवन फिगर, इन ए गिवन फिगर काय दिलंय तुम्हाला, मेजरमेंट ऑफ आर्क दिलंय एन एस. किती दिलंय मेजरमेंट ऑफ आर्क एन एस, 125 डिग्री. त्याच्यानंतर काय दिलंय, मेजरमेंट ऑफ आर्क ई एफ
इज इक्वल टू किती दिले 37 डिग्री. काय फाइंड आउट करायचंय टू फाइंड मेजरमेंट ऑफ अँगल एन एम एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके चला मग फाइंड आउट करूया. चल मग आता परत एकदा एक थेरम तुम्हाला मी सांगतो. काय की सपोज एक सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ओके हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे पण तो एक्सटर्नली हे दोन कॉर्ड्स आहेत. ही एक कॉर्ड आहे आणि ही एक दुसरी कॉर्ड आहे पण ते एकमेकांना एक्सटर्नली टच करतात आणि त्यांच्यामुळे काय झालंय की दोन आर्क्स क्रिएट झाले. ओके ह्या आर्क्स क्रिएट झाले. मग हा अँगल कसा काढायचा तर ह्या अँगल कसा काढायचा असतो. सो सपोज याला नाव दिलं आपण ए बी आणि हा सी. तुम्हाला हा एबीसी अँगल काढायचा. अँगल ए बी सी इज इक्वल टू काय असतो हाफ ऑफ एक आर्क तयार झाली. ही आर्क सपोज हिला नाव देऊया पी क्यू. मेजरमेंट ऑफ आर्क पी क्यू प्लस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क एसी. ओके या दोघांच्या बेरजे इतका असतो. ही आर्क प्लस या आर्कच्या बेरजे इतका हाफच्या बेरजे इतका असतो. ओके चला मग आता फाइंड आउट करूया. काय लिहिता येईल आपल्याला फक्त इथे आपण हे रद्द करून घेऊया. ओके चल काय लिहिता येईल आपल्याला की ही जी कॉर्ड आहे कोणती कॉर्ड आहे ई एन. ओके ई एन कॉर्ड. ओके आणि एफ एस कॉर्ड हे दोघं इंटरसेक्ट करतात. या कॉर्ड ई एन and chord Fs intersect each other externally intersect करतात एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये रे ऍट पॉइंट एम. therefore काय म्हणू शकतो आपण अँगल एन एम एस. अँगल एन एम एस काय असेल रे इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क. मोठी आर्क कोणती आहे तुमची एन एस. मेजरमेंट ऑफ आर्क एन एस प्लस मेजरमेंट ऑफ आर्क ई एन. ओके चला व्हॅल्यू पुट डाऊन करा. 1/2 इंटू एन एस चं मेजरमेंट किती दिले तुम्हाला एन एस 125 डिग्री प्लस ई एफ किती दिले 37 डिग्री. ओके या दोघांची सम केली तर किती आहे. ओ सॉरी हे एक्सटर्नली टच करतायत ना. एक्सटर्नली टच करतायत तर इथे काय करावं लागणार आहे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. एक्सटर्नली जर टच करत असेल तर काय करावं लागतं सबट्रॅक्शन. ओके सॉरी माय मिस्टेक. मग काय येईल इथे पुढे 1/2 इंटू 125 मधनं 37 जर सबट्रॅक्ट केलं आपण तर किती उरतं 88 डिग्री. ओके आणि हे जर डिव्हिजन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल अँगल एन एम एस इज इक्वल टू किती 44 डिग्री. ठीक आहे बघा किती इझी आहे. काय डिफिकल्ट आहे हे सॉल्व्ह करायला काहीच डिफिकल्ट नाही. ओके इथे लिहा अँगल एन एम एस इज इक्वल टू 1/2 इंटू 88. ओके हे लक्षात ठेवा. आणि जर तेच इंटरनली टच करत असेल ओके इंटरनली टच करत असतील तर ही एक आर्क तयार झाली ही एक आर्क तयार झाली तर त्या आर्कचं काय करायचंय तुम्हाला ऍडिशन करायचं. ओके राहील लक्षामध्ये. चला क्वेश्चन नंबर 8 बघूया. काय रे क्वेश्चन नंबर 8 फिगर 3.61 दिलेली आहे. त्याच्यामध्ये कॉर्ड एसी बघा एसी आणि डीई ह्या ज्या कॉर्ड हे इंटरसेक्ट ऍट पॉइंट बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. अँगल ए बीई किती दिले 108. कोणता रे बघा ए बीई हा अँगल दिलाय तुम्हाला किती 108 डिग्री. ओके आणि मेजरमेंट ऑफ आर्क एई दिले. एई सुद्धा दिलेले. एई किती दिलेले रे 95 डिग्री दिलेले. तर काय म्हणतात ते डीसी काढा. बघा अगेन व्हेरी इझी डीसी काढायचं खूप इझी. तेच थेरम वापरायचे तुम्हाला काय अँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ ऑफ
मेजरमेंट ऑफ आर्क एबीसी मुळे एबीई मुळे एबीसी नाही एबीई मुळे कोणता आर्क तयार झाली रे? एई ही एक आर्क तयार झाली प्लस दुसरी कोणती आर्क तयार झाली? डीसी ही एक आर्क तयार झाली. कोणती? डीसी. आणि इथे काय करावं लागणार आहे? प्लस. का? कारण ते इंटरनली टच करतात. ओके. चला मग हे आपल्याला यूज करावं लागेल. गिवन काय काय दिलेलं आहे तुम्हाला? इन ए फिगर ओके. काय दिलंय? अँगल ABE इज इक्वल टू किती? 108 डिग्री. आणि मेजरमेंट ऑफ आर्क AE किती दिलंय? 95 डिग्री. टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? मेजरमेंट ऑफ आर्क DC आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचं. ओके. सो इथे फक्त आपल्याला एक स्टेटमेंट ठेवावं लागेल की जी कॉर्ड AC आहे आणि कॉर्ड DE आहे हे काय करतात? कॉर्ड AC and chord okay chord AC बघा ही AC आणि DE intersect each other internally. ओके. इंटरनली कोणत्या पॉइंट मध्ये? ऍट पॉइंट बी या पॉइंट मध्ये काय करतात? इंटरसेक्ट करतात. मग जर बी या पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करत असतील ओके मग आपल्याला हे थेरम वापरता येईल. प्रॉपर्टी वापरता येईल. मेजरमेंट ऑफ अँगल ABE इज इक्वल टू काय? हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क AE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. ओके. बघा हा जो अँगल आहे हा अँगल कोणता अँगल आहे रे? तर ADE हा जो अँगल आहे हा कोणाच्या इक्वल असेल? हाफ ऑफ AE आणि DC च्या. चला किमती आपण पुट आउट करूया. 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AE किती दिलेले तुम्हाला? बघा AE 95 डिग्री दिलेले आणि आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मेजरमेंट ऑफ आर्क DC आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट. अँगल ABE किती दिलाय तुम्हाला? 108 डिग्री. बघा हा इकडे 2 डिवाइड आहे इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय. देअरफॉर 108 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू काय राहिलं? 95 इथे प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. ओके. 108 टू जा किती मिळणार आहे तुम्हाला? 260 इज इक्वल टू 95 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. हा 95 इकडे कसा आहे? प्लस इकडे येताना काय होईल? मायनस 216 मायनस 95 इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क DC. हे जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? मेजरमेंट ऑफ आर्क DC इज इक्वल टू किती? 121 डिग्री. ओके. सो हे किती मिळणार आहे तुम्हाला? ओके किती मिळणार आहे? 121 डिग्री. ठीक. कळलं? सो अशा पद्धतीने हे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स कळले असतील. एकदम इझी आहे. पॉज करा. व्हिडिओ पॉज करून बघा तुम्हाला नक्कीच हे सगळं कळेल. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.